तुम्ही युनिफॉर्म चेंज केलात, काय भूमिका होती तुमची या पाठीमागे? आणि ज्यावेळी माझी पदाची घोषणा झाली किंवा अभिजित आयशेंना शिक्षण समिती सभापती पद द्यायचं, त्यानंतर पहिल्या 2-3 मिनिटात जर माझ्या मनात काय आलं असेल तर तुम्हाला ती कॉन्व्हेंट स्कूल मधल्या मुलांच्या पेक्षा तुम्हाला जिल्हा परिषद शाळांच्या मधली संख्या जास्त दिसते. त्याचं लक्षात आलं की जिल्हा परिषद शाळा दर्जा चांगला आहे पण त्याचं प्रेझेंटेशन चांगलं आहे. काय बघता भविष्यात तुम्ही त्या शिक्षण खात्याकडे कसं बघता, तुमच्या कामाकडे कसं बघता? असं करून आम्ही त्यावेळी बऱ्याचशा शाळा आम्ही डिजिटल केल्या त्या काळात. बरोबर. एखादी शिक्षण संस्था असावी ही गरज होती आमच्या तालुक्याची, पण तू दुर्दैवानं त्यावर कोणी काम केलं नाही. त्यावेळी पेट्रोल पंप विकून तुम्ही हॉस्टेल बांधलं. वास्तव आहे ते. मी आतापर्यंत कधी कुणाला बोललो नव्हतो. अच्छा. पण तू विनाकारण चुकीचे आरोप व्हायल्यानंतर ही गोष्ट बोलण्याशिवाय माझ्यासोबत पर्याय नव्हता. कारण ह्या गोष्टी राधानगरी तालुक्यामध्ये, राधानगरी गावामध्ये, शहरामध्ये हे उभं करत असताना आणि उभं केल्यानंतर काय अनुभव आले? राजर्षी शाहू विद्यामंदिर राधानगरी, मला वाटतं हे बदललेलं नाव आहे. हो हो त्याच्या मूळ नावामध्ये शाहू महाराजांचा उल्लेख नव्हता. हो. काय सांगाल त्याच्याबद्दल? ही शाळा कुमार विद्या मंदिर राधानगरी असं शाळेचं पहिलं नाव. म्हणजे ह्याच शाळेत माझं स्वशिक्षण ह्या शाळेत झालं. जिल्हा परिषदमध्ये मी जेव्हा निवडून आलो 2012 मध्ये, त्यावेळी ह्या इमारतीचं लाईफ संपलेलं होतं. ओके. आणि म्हणजे इमारत पूर्ण जीर्ण झालेली होती. अच्छा. आणि त्यावेळी एक सदस्य म्हणून ती इमारत बांधणं काय माझ्याकडून शक्य झालं नसतं. मला इच्छा होत होती पण करायचं काय असा प्रश्न होता, निधीच नव्हता. आणि योगायोगानं मला शिक्षण आणि अर्थ समितीचं सभापती म्हणून काम करायची संधी मिळाली. आणि ज्यावेळी माझी पदाची घोषणा झाली किंवा अभिजित आयशेंना शिक्षण समिती सभापती पद द्यायचं, त्यानंतर पहिल्या 2-3 मिनिटात जर माझ्या मनात काय आलं असेल तर म्हटलं खूप बरं झालं, किमान माझी शाळा तरी मला बांधकाम करून पूर्ण करता येईल. बरोबर. असा विचार माझ्या पटकन, कारण सभापतीला तो अधिकार राहतोय ना निधी मंजूर करायचा. मग आम्ही सर्व शिक्षा अभियान मधून जिल्ह्यातून ज्या काही वर्गखोल्या बांधायच्या होत्या त्यामध्ये ह्या शाळेचा समावेश केला आणि ही शाळा पुन्हा नव्यानं पूर्णपणे परत बांधली. शाळेचं रूपडं बदललं आणि मग इथं डिजिटल शाळा केली. परत हे बाहेर डिजिटल शाळा, हा डिजिटल शाळा आता त्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू केल्या. बरोबर. ग्रामस्थांनी यामध्ये मोठा सहभाग घेतला. कुणी कमान बांधून दिली, कुणी स्टेज बांधून दिलं. म्हणजे लोकसहभाग प्रचंड गावातल्या लोकांनी खूप मोठा सहभाग त्यामध्ये घेतला होता. आणि शाळेच्या उद्घाटनाच्या वेळी आम्ही इथं जिल्ह्याच्या क्रीडा स्पर्धा ज्या असतात जिल्हा परिषदेच्या, त्या इथं उद्घाटना दिवशीच त्यावेळीच घेतल्या होत्या 2 दिवसाच्या. तो सुद्धा इव्हेंट असं खूप सगळ्या गावांनी त्यात सहभाग घेतला. जिल्ह्यातले सगळे विद्यार्थी आहेत त्यामध्ये सहभागी झाले आणि खूप चांगला एक क्रीडा महोत्सव सुद्धा झाला. आणि शाळा इमारतीचं उद्घाटन आणि नामकरण सुद्धा झालं. असं त्यावेळी मोठा कार्यक्रम त्यावेळी झालेला होता. आणि मला सगळ्यात मोठं माझ्या दृष्टीने एक भाग्याची गोष्ट काय आहे किंवा मला आता आमच्या ह्या मतदारसंघातल्या लोकांचा आभार एकाच गोष्टीसाठी म्हणायचे की खूप कमी लोकांना आता तुमच्या स्वतः गावातलं ग्रामदेवतेचं मंदिर बांधणं किंवा तुम्ही जिथे शिकलाय ती शाळा इमारत बांधणं, असं सौभाग्य खूप कमी लोकांच्या वाटेला येते की जे मला मिळालं किंवा मी शिकलेली शाळा. सौभाग्याची गोष्ट समजता? नक्की नक्की नक्की. त्या लोकांनी मला निवडून दिल्यामुळे या गोष्टी मला करू शकलो आणि ती सौभाग्याची गोष्ट आहे. तुम्ही विचार करा ना, तुमच्या गावचं ग्रामदैवत हे कधीतरी 100-200 वर्षातून बांधायचा प्रसंग येत असेल आणि त्याला आपण शाळा काय दर 10-20 वर्षाला बांधली जात नाही. आता ही शाळा आता कधीतरी 50-75 वर्षापूर्वी बांधली असेल त्या कालावधीतल्या कोणाच्या तरी हातून. आता ते काम तुम्हाला मला करता आलं, अजून त्यामध्ये काय करता भविष्यात येतील. तर ते माझं एक सौभाग्य आहे की ह्या लोकांच्या आशीर्वादामुळे म्हणूया किंवा मतदारसंघातल्या लोकांच्यामुळे म्हणूया अशा पद्धतीची कामं आम्हाला संधी मिळाली. हो. या शाळेबद्दल बोलताना मला अजून एक, मी जेव्हा चर्चा करत होतो लोकांची किंवा जेव्हा राजकारणाबद्दलच्या चर्चा होतात किंवा तुमच्याबद्दलच्या व्यक्तिगत चर्चा होत असतात, तुमच्या सभापतीच्या कार्यकालाबद्दल चर्चा होतात, कामाबद्दल चर्चा होतात, तर एक महत्त्वाची गोष्ट अशी समोर आली की क्रीडा स्पर्धांचं आयोजन पण जिल्हा परिषदेच्या पातळीवर तुम्ही सभापती असताना कामकाज करत असताना ते केलेत. काय त्याच्या पाठीमागची भूमिका होती? म्हणजे त्याच्या पाठीमागे हे कारण होतं का, जे मला जाणवतं, जे मला दिसतं की बलोपासना आणि शरीर समृद्धी ही तुमच्या इतर गोष्टींपेक्षा महत्वाची आहे, धनापेक्षा महत्वाची. हा शाहू महाराजांचा असणारा आग्रह म्हणून तर गावात तालमी उभे केल्या, ते कारण होतं? नाही, क्रीडा स्पर्धा ह्या नेहमी होत असतात जिल्हा परिषदेच्या, परंतु त्याच्यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी खूप कमी दिला जातो. त्यामुळं तितक्या प्रभावीपणे होत नव्हत्या. मग मी सभापती असताना आम्ही त्याला निधी मोठ्या प्रमाणात तरतूद केली होती. तो एक
क्रीडा स्पर्धा सुद्धा जिल्हा परिषदेची जरी असल्या तरी त्या मुलांना चांगल्या सुविधा स्पर्धे दरम्यान मिळाव्यात, बरोबर, चांगल्या पद्धतीची बक्षिसं मिळावीत, अशी त्या पाठीमागची संकल्पना होती. आणि त्यावेळी काय झालं होतं, जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे महेश पाटील साहेब आधी माझ्या सभापती होते आणि आम्ही असं केलं होतं की प्रत्येक तालुक्यात मल्लखांब हा जो आपला प्राचीन क्रीडा प्रकार आहे, ज्यामध्ये शरीराला खूप लवचिकता मिळते, तो मल्लखांब आपल्या जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये पूर्वी बऱ्याच ठिकाणी त्या मुलांना शिकवलं जायचं मल्लविद्या, मल्लखांब. तर त्यासाठी आम्ही काय केलं होतं की तरतूद करून प्रत्येक तालुक्यातून एक तरी किमान शाळा की त्यासाठी आम्ही मल्लखांब पुरवले आणि मल्लखांब शिकवण्यासाठी काही शिक्षकांना ट्रेनिंग दिले की त्यांनी मुलांना ते शिकवावं, म्हणजे ट्रेनिंगची सुद्धा व्यवस्था केली. हा, म्हणजे काही प्रमाणात जिथं जे खेळाडू मल्लखांब शिकू शकतात, बरोबर, असे आता समजा एखाद्या शाळेत, आता आम्ही तिटवेच्या शाळेत त्यावेळी मल्लखांब दिला होता, मग तिथं शिकवणारे लोक होते, जिथं शिकवू शकतात अशा ठिकाणी ते पुरवलं होतं, असं तो प्रकार होता. आणि क्रीडा स्पर्धा ह्या नेहमी होत होत्या, आम्ही त्याचं स्वरूप त्या वर्षी अतिशय चांगल्या प्रमाणात केलं होतं, असा तो फरक झाला होता. बरोबर. मी एक गोष्ट त्या चर्चेतनं मला जाणवली, मी मगाशी बोलत होतो की शिक्षण सभापती म्हणून तुम्ही केलेलं काम, मी सुद्धा जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे आणि आमचा एक युनिफॉर्म ठरलेला असायचा, पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. आणि कदाचित ही गोष्ट बरोबर असेल नसेल माहित नाही, पण एक न्यूनगंड यायचा त्या युनिफॉर्म मधनं की आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारी मुलं आहोत आणि प्रायव्हेट शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे रंगीबेरंगी पोशाख आहेत, त्यांना शूज आहेत, ते चांगलं दिसतं आणि आमचे कपडे चांगले दिसत नाहीत. हा विनाकारण न्यूनगंड असल्याचा मला तो आठवतो, तो काळ होता. तुमच्या काळात तुम्ही तो न्यूनगंड संपवण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही युनिफॉर्म चेंज केलात, काय भूमिका होती तुमची या पाठीमागे? नाही, मी कसं होतं की जिल्हा परिषदेचं आम्ही जे सभापती झालो की अजून सुद्धा ती थोडीफार प्रमाणात अजून परिस्थिती आहे की जिल्हा परिषद शाळांच्या पेक्षा खासगी शाळांचा दर्जा चांगला आहे, असं पालकांच्यातून एक बोललं जात होतं. मानसिकता तशी होती. पण प्रत्यक्षात तसं जर बघितलं तर तुम्ही बघाल तर टॅलेंट म्हणतोय आपण, आता स्पर्धा परीक्षेत जाणारी मुलं जर बघितलात तर तुम्हाला ती कॉन्व्हेंट स्कूल मधल्या मुलांच्या पेक्षा तुम्हाला जिल्हा परिषद शाळांच्या मधली संख्या जास्त दिसते. बरोबर. आपण त्याला जज कसं करणार आपण? तर मग ह्याचं लक्षात आलं की जिल्हा परिषद शाळा दर्जा चांगला आहे पण त्याचं प्रेझेंटेशन चांगलं, मार्केटिंग चांगलं होत नाही. मग ह्याला काय करायचं नेमकं? तर मग पहिल्यांदा आम्ही असा विचार केला की पहिल्यांदा पालक काय विचार करतोय किंवा मुलं काय विचार करतात की इंग्रजी शाळेतल्या माध्यमांचा मुलांचा युनिफॉर्म आणि माझा युनिफॉर्म, मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी मी असं ते जे तो होता प्रकार, त्यासाठी आम्ही असं स्वतःला कमी समजलं. मग आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, शिक्षक संघटनांशी चर्चा केली, काही ठिकाणी ते थोडंफार प्रमाणात झालं होतं. आम्ही असं ठरवलं की प्रत्येक तालुक्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा तुमच्या स्तरावर तुम्ही निर्णय घ्या आणि जो प्रचलित युनिफॉर्म आहे त्याच्याऐवजी आपण वेगळा करूया, कारण त्यावेळी असं अधिकाऱ्यांची मानसिकता होती की ते कसं बदलायचं, इतक्या वर्षाचं ते पॅटर्न ठरलेलं आहे आणि जिल्हा परिषद मार्फत युनिफॉर्म पुरवली जायची, कापड पुरवलं जायचं किंवा कापडासाठी पैसे पुरवले जायचे. मग ते बदललं तर कुठं काय कारवाई झाली तर असं काही लोकांची भीती होती. पण त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी ते मनावर घेतली की आणि ती गरज लक्षात घेतली की बाबा हे आपण बदलायला पाहिजे, तर शाळांच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल. पहिल्यांदा युनिफॉर्म बदलले, असं तो युनिफॉर्मच्या बाबतीतला निर्णय होता. अच्छा, विद्यार्थ्यांमधून किंवा पालकांमधून काय प्रतिक्रिया आल्या? तुम्ही त्याचा अभ्यास केलाच असेल नक्की. नाही, विद्यार्थ्यांना तर काय रंगीबेरंगी युनिफॉर्म आल्यानंतर नक्कीच आनंद होता, पण पालकांच्या मनात सुद्धा अशी भावना झाली की जिल्हा परिषद शाळा आता काहीतरी बदल व्हायला लागला, शासनाची शाळा जरी असल्या तरी काही ना काहीतरी ते आता त्यांच्यात चेंज व्हायला लागलाय, हा एक त्याच्यातून मेसेज गेला याच्यातून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा या मुळातच तुमचं मूळ घडवण्याचं काम करतात, पाया घडवण्याचं काम करतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख मी पुन्हा एकदा करतो, या शाळेला ते नाव दिलेलं आहे. महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या कार्यावर तुमचा प्रभाव आहेच, मगापासूनच्या आपल्या चर्चेमधनं आपण ते बोलत आहोत. प्राथमिक आणि मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा महाराजांनी केला होता आणि त्याच्यामध्ये जो कुणी मुलगा शाळेत येणार नाही त्याच्या पालकांना 1 रुपया दंड असं महाराजांनी तो आदेश दिला होता. इतका दूरदृष्टीचा आदेश त्या काळात महाराजांनी पास करून घेतला होता 19व्या शतकामध्ये, 20व्या शतकाच्या सुरुवातीला. आजच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षणाची गरज संपली असं अजिबात झालेलं नाहीये, होणार नाहीये इतक्या पुढच्या काळात सुद्धा, कारण अजूनही शिक्षणाची गरज आहे. बहुजन समाज हा अजूनही शिक्षणापासून दूर आहे. विचार काय करत होता तुम्ही जेव्हा शिक्षण सभापती पद तुम्हाला मिळालं, तेव्हा शिक्षणामध्ये काय मूलभूत सुविधा आणणं, काय मूलभूत गोष्टीत बदल करणं अपेक्षित होतं तुम्हाला? नाही, काय होत होतं, मी मगाशी म्हटलं जिल्हा परिषद शाळांचा दर्जा चांगला होता, परंतु जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये सहशालेय उपक्रम आपण जे म्हणतोय किंवा अजून काही त्यामध्ये बदल करायची गरज होती. म्हणजे शिक्षण अभ्यासक्रमामध्ये नव्हे, वर्षभराच्या कामकाजामध्ये बदल करायची गरज होती, उपक्रमांमध्ये बदल करायची गरज होती. मग मी त्यावर विचार करतो की ह्या
एकच असा कुठला उपक्रम राबवता येईल हं. की ज्यामुळे शाळांची जी काही प्रतिमा आहे ती बदलेल. हं. मग त्यावरती मी अशी एक संकल्पना डोक्यात घेतली की आपण वर्षभराचं एक कॅलेंडर तयार करूया हं. आणि त्या कॅलेंडर प्रमाणे प्रत्येक शाळेत ओके. जो काही उपक्रम ठरवला जाईल त्या दिवशी तो उपक्रम त्या शाळेत राबवायचा. अच्छा. अशी त्याची सुरुवात समजा शाहू जयंतीपासून करायची. हं. मग आम्ही त्याला उपक्रमालाच महाराजांचं नाव दिलं, हं. कारण प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत राजर्षी शाहू महाराजांची भूमिका ही निर्विवादपणे मोठा आहे आणि महाराजांचा. तेच काम आपल्याला करायचं आहे. बरोबर. आम्ही शाहू जयंती दिवशी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या उपक्रमाला सुरुवात केली बरोबर. आणि त्याच्यासाठी काय केलं होतं आम्ही की वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पहिल्यांदा समजा आता विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग व्हावं हा त्यातला एक उद्देश होता. म्हणजे स्क्रीनिंग व्हावं म्हणजे काय की शालेय वयोगटात हं. पालकांना देखील माहित नसते की माझ्या मुलात काय टॅलेंट आहे. बरोबर बरोबर. हा. तर मग छोटी जरी शाळा असली तर त्या शाळेच्या मध्ये एक दिवस धावण्याच्या स्पर्धा घ्यायच्या. हं. धावण्याच्या स्पर्धा घ्यायच्या, नुसतं घेऊन थांबायचं नाही. आम्ही त्याला जिल्हा परिषदेकडून आमच्या अध्यक्षांच्या आणि सीओच्या सहीची सर्टिफिकेट दिली होती. ही शाळा आहे. Yes, yes. तर ह्या शाळेमध्ये 50 विद्यार्थी शिकतायत. तर क्लास वाईज त्याच्यात स्पर्धा घ्यायच्या किंवा सगळ्या मिळून स्पर्धा घ्यायच्या. त्यात जी कोण 3 पहिली मुलं येतील त्या 3 मुलांना त्याचं प्रमाणपत्र द्यायचं. तुम्ही लक्षात घ्या की आपल्या जे आपण शिकत असतोय तर शिकलेला अभ्यासक्रम आपल्या सगळ्या लक्षात राहत नाही. परंतु समजा तुम्ही दुसरीच्या वर्गात समजा तुम्ही एखाद्या स्पर्धेत पहिला आलेला असाल, 3री 4थीला तुम्ही कुठे सहलीला गेला असाल, आयुष्यभर लक्षात राहत. Yes, yes, yes. त्यातून दुसरी गोष्ट काय होते की पालकाला असं लक्षात येते मुलगा ज्यावेळी त्याचं प्रमाणपत्र घरात घेऊन जाते Yes, yes. त्या पालकाला असं वाटतं की अरे माझा मुलगा चांगला धावू शकतोय. एखाद दिवशी वक्तृत्व स्पर्धा घ्यायच्या. त्या पालकाला माहित होते की मुलाला माहित होते, कॉन्फिडन्स बिल्ड होते की मी बोलू शकतोय. त्याच्यातले अंगभूत त्याच्यात कौशल्य बाहेर काढण्यासाठी मग आम्ही त्याला एक वेगवेगळ्या जयंत्याचं हे दिलं होतं. हा. ह्या जयंती दिवशी ही वक्तृत्व स्पर्धा घ्यायची, ह्या जयंती दिवशी धावण्याची स्पर्धा घ्यायची, ह्या जयंती दिवशी तुम्ही एक दिवस असा ठरवला की मुलांना तुम्ही पोस्टात घेऊन जायचं. शिक्षकांनी ओके. पोस्टाच्या कामाची माहिती द्यायची. एक अच्छा. दिवस बँकेत घेऊन जायचं, अच्छा. बँकेच्या कामाची माहिती द्यायची. हे प्रत्यक्ष शिक्षण. मग एक दिवस असा होता की विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारामध्ये काही वस्तू विकायला ठेवायच्या बरं. आणि पालकांनी यायचं आणि त्या वस्तू खरेदी करायच्या. अच्छा. काही एक दिवस असा होता की शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घ्यायचा, अच्छा. त्यांना शाळेची सद्यस्थितीची माहिती द्यायची ओके. आणि तुम्ही यात काय मदत करता येईल ते करायला क्या लावायचं. बात. असं करत करत तो सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत जायचं वर्षभराचं. मग काय होत होतं विद्यार्थी म्हणजे हे वार्षिक प्लॅनिंगच तयार होतं, yearly planning तयार होतं. प्लॅनिंग केलं होतं. त्यासाठी काही प्रमाणात तरतूद केली होती. आमचा प्रॉब्लेम काय आहे जिल्हा त्यासाठी परिषद आर्थिक तरतूद केली होती. हा केली होती बजेटमध्ये. प्रॉब्लेम मूळ काय होता की पालक शाळेपर्यंत न जाणं हा मोठा प्रॉब्लेम होता. तर ऍक्टिव्हिटी जेव्हा काय असेल, उपक्रम असेल तर त्यावेळी पालक हे विद्यार्थी तिथपर्यंत जातातच, बघायलाच येणार. मग पालकांना शाळेपर्यंत यावं, समाज शाळेपर्यंत यावा, माजी विद्यार्थी शाळेपर्यंत यावेत, काही पदाधिकारी शाळेपर्यंत यावेत. समजा त्या शाळेतला एखादा माजी विद्यार्थी एखादा कुठं निवड झाली तर त्याला मुद्दाम एक दिवस गेस्ट लेक्चरला बोलवायचं. बरोबर. आणि त्यानं त्याच्या शाळेच्या आठवणी त्यांना सांगायच्या. असा तो वर्षभराचा उपक्रम होता. आणि त्याचा जे काही उपक्रम आहेत किंवा जिल्हा परिषद शाळांच्या ज्या काही चांगल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या आम्ही चांगल्या पद्धतीनं त्याची जाहिरात सुद्धा टीव्हीवर केली होती. ओके. की जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये लोक देखील ज्या काही ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात त्याचं चांगलं शूट करून आम्ही त्याचा जाहिरात टीव्ही लोकल चॅनलवर केल्यामुळं तो देखील लोकांच्या असं लक्षात आलं की बाबा ह्या शाळांच्या मध्ये देखील अजून चांगले उपक्रम दृष्टिकोनामध्ये बदल झाला. असा बदलला. आणि त्याचा मला असं वाटतं की एक शिक्षकांच्यात एक चांगला कॉन्फिडन्स बिल्ड झाला, विद्यार्थ्यांच्यात एक चांगलं त्याचं वातावरण. बरोबर. शाळेच्या विद्यार्थ्यांची जी काही पटसंख्या आहे ती वाढण्यात त्या उपक्रमाची मदत झाली. त्यामुळे जो काही शाहू महाराजांचे जे अपेक्षित प्राथमिक शिक्षण जे आहे ते पुढच्या काळात त्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजेत तो बदल करायचा आम्ही त्यावेळी प्रयत्न केला. नक्की. कुटुंब व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि समाज व्यवस्था या तिन्हींना एकत्र करणारे हे उपक्रम तुम्ही मला सांगितले. अतिशय उत्तम उपक्रम आहेत हे. तटस्थपणे मी याच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा ते निर्विवादपणे ते यशस्वी झालेले दिसतात. त्याच्या पाठीमागची कारणं सुद्धा अत्यंत स्पष्टपणे दिसतात. राधानगरी तालुका हा तसा वाड्या वस्त्यांचा तालुका आहे, दुर्गम भागांचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगा तेवढ्याच यशस्वीपणे पोहोचलेली नाही आजपर्यंत, आपण असं म्हणू शकतो. त्यासाठी तुमचे प्रयत्न आहेत आणि ते नक्कीच यशस्वी व्हावेत अशी माझी इच्छा आहे. मुद्दा हा आहे की गळतीचं प्रमाण हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. समाजशास्त्रज्ञांच्या मध्ये तो चिंतेचा विषय असतो की शाळांमध्ये गळतीचं प्रमाण वाढणं म्हणजे गुन्हेगारीला एक रॉ मटेरियल पुरवलं जाणं. जितक्या शाळा तुम्ही बंद करता तितके तुरुंग तुम्ही उघडता असं समाजशास्त्रज्ञ म्हणतात. हा प्रश्न किती गंभीर आहे तुमच्या दृष्टीनं आजच्या काळात सुद्धा? नाही, आता काय झालंय बघा की जिथं डोंगराळ तालुके आहेत, जिथं वाड्या वस्त्या आहेत तिथल्या शिक्षण व्यवस्था उभा करणं हे थोडं आव्हानात्मक आहे.
म्हणजे काय झालंय आता की कामासाठी मुलं बाहेर जात आहेत, पालक बाहेर जात आहेत, काय म्हणते बघा, स्थलांतर होतं. स्थलांतर व्हायला लागले. हो. मग अशा कालावधीत गावात राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे. बरोबर. हा, त्यामुळे त्याची पटसंख्या शाळेतल्या मुलांची कमी व्हायला लागली आहे. आणि मग त्याचा परिणाम काय व्हायला लागला की समजा ठीक आहे एखाद्या ठिकाणी 4थी पर्यंत शाळा आहे, बरोबर. मग 5वीच्या वर्गासाठी तिथून 4 किलोमीटरवर जावं लागते. तर ह्यासाठी म्हणजे समजा जिथं शाळा उभारणं शक्य आहे किंवा बंद न करणं शक्य आहे ते बंद न करता सुरू ठेवल्या पाहिजेत. बरोबर. जिथं नव्याने सुरू करणं शक्य नाही तर त्या प्रत्येक वाडी वस्तीचा विचार शासनाने केला पाहिजे. बरोबर. आणि तिथून किमान त्यांची ट्रान्सपोर्ट व्यवस्था किंवा त्यांना त्याच्यासाठी काही हे देणं म्हणजे काही अनुदान देणं, ह्या गोष्टी केल्याशिवाय आणि 100% मुलं शिक्षणापर्यंत गेल्याशिवाय हे म्हणजे कुठल्याही प्रकारची सुधारण्याचा काही अर्थ नाही असं मला वाटतं. सारे शिकले पुढे जावे, सारे शिकले पाहिजेत, मुलं शिकली पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत. आता आमच्याकडची अशी स्थिती आहे होती म्हणूया. आता माझ्याकडं माझा जो मतदारसंघाचा भाग आहे किंवा आमच्या तालुक्याचा जो बराचसा भाग आहे मासुली पासून असा बाकी घोलापर्यंत, ह्या माध्यमिक शाळा कधी उभा राहिल्या इतर ठिकाणी, बरोबर, त्या गोष्टीला 75 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, अशा काळात उभा राहिल्या. बरोबर. आमच्याकडे त्या शाळा नव्हत्या. आमच्याकडे शाळा कधी झाल्या 30 वर्षात झाल्या, 25 वर्षात झाल्या. त्यामुळे काय व्हायचं की 7वी पर्यंत मुलं शिकलीत जिल्हा परिषद शाळेत, बरोबर. 8वी जवळपास नाहीच आहे. मग काय व्हायचं की मुलांना थोडं 10 पैकी 4 मुलं 2 मुलं शिकायला बाहेर पाठवायची ज्यांची परिस्थिती त्यांची, बरोबर. बाकीच्या मुलांनी मग काहीतरी जनावर सांभाळायची. मुलींचं कमी वयात लग्न करायचं, कारण मुली घरात ज्या 13, 14, 15 वर्षाच्या मुली, त्या मग पालकांना काय वाटायचं की बाबा उद्या काही चुकीचं होण्यापेक्षा लग्न सुरक्षिततेच्या दृष्टीने ते चिंतित होते. मग त्याचे परिणाम असे व्हायचे की आमच्याकडे कुपोषित मुलांचं प्रमाण सुद्धा वाढायचं. अरे बापरे. लवकर लग्न झाल्यामुळं, लवकर डिलिव्हरी झाल्यामुळे, बरोबर आहे. ते सुद्धा प्रमाण त्यांची नीट वाढच झालेली नाहीये. आता काय बदल झाला ह्यात की गेल्या 25-30 वर्षापूर्वी ज्या काही शाळा सुरू झाल्या त्याच्यामुळे ते मुलींचं शिक्षणाचं वय आहे, लग्नाचं वय आहे, ते त्याच्याऐवजी पुढे गेलं. बरोबर, बरोबर. आता दुर्गम सारख्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज झाले, बरोबर. अजून काही ठिकाणी ज्युनियर कॉलेज सुरू व्हायला पाहिजे, सिनियर कॉलेज सुरू झाले. बरोबर. आता तो टप्पा अजून पुढे गेला. मग जर शिक्षणामुळे जर या गोष्टी सगळ्या होणार असतील तर मग शासनानं देखील आपल्या काही धोरणात बदल करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे राज्यभराचा अभ्यास करायला पाहिजे की कुठं मुलांचं शिक्षणाचं प्रमाण कमी येते. बरोबर. शिक्षणामुळे फक्त शिक्षणामुळे सगळंच तुमचं लाईफ बदलत असते. त्यामुळे होतंय काय की प्रत्येक मूल शिकलं पाहिजे हे जर करायचं असेल भविष्यात तर शासनानं त्याच्यावरती ह्या गोष्टीवर गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं खर्च केला पाहिजे. आणि जे प्रमाण जे प्रगतशील देशांच्या मध्ये जे प्रमाण शिक्षणावरती पैसे खर्च करण्याचं बरोबर आहे, ते नाही आपल्याकडे कमी आहे. ते करावं लागेल. आजही आपल्या एकूण जीडीपी पैकी फक्त 6% हे प्रमाण वाढवावं लागेल. आणि हे विशेषतः जिथं मुलांची शिक्षणाचं पुढे जाण्याचं प्रमाण कमी आहे तिथं काही धोरणं ठेवावी लागतील. काही संस्था, समजा व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, त्या संस्थांना तुम्ही जाणीवपूर्वक काही गोष्टी शासनानंतर उभा केल्या पाहिजेत किंवा जे उभा करणार त्यांना मदत केल्या पाहिजेत. त्यांना काही गोष्टी, त्याशिवाय या गोष्टी होणार नाहीत. समजा फक्त मोठ्या गावांच्या ठिकाणी शाळा उभा राहिल्या, मोठ्या गावांच्या ठिकाणी कॉलेजेस उभा राहिली तर त्याचा सगळीच मुलं शिकू शकतात अशातला भाग नाही. बरोबर. रिमोट एरियामध्ये सुद्धा या गोष्टी व्हायला पाहिजेत. डेफिनेटली. तर त्या गोष्टी पुढे जाणार. रिमोट एरियांसाठी जास्त गरज आहे असं मला वाटतं. हो, नक्की. बरोबर. आज तुम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याचं सभापतीपद भूषवलेलं आहे. तुमचं कामाचा नावलौकिक झाला, कामाची चर्चा झाली. काय बघता भविष्यात तुम्ही त्या शिक्षण खात्याकडे कसं बघता, तुमच्या कामाकडे कसं बघता आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहात? काय डोक्यात विजन्स आहेत शिक्षण खात्याबद्दल स्पेशली मी विचारतोय. आता सद्यस्थितीला शासनाचं अजून सुद्धा परवा काही उपक्रम मी वाचतोय, मी काही राज्य शासनानं केंद्र शासनानं घेतलेले शाळांच्या बाबतीतले. आता ते कितपत प्रभावीपणे त्याला तरतुदी होणार आहेत त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टींचं अवलंबून आहे. म्हणजे शासनानं ज्या काही केंद्र शासनानं मध्यंतरी स्मार्ट स्कूल किंवा काही गोष्टी घोषणा केल्या होत्या परंतु ते प्रत्यक्षात अजून अंमलबजावणी झालेली दिसत नाही. एनईपी सारखा सुद्धा मुद्दा आहे, एज्युकेशन पॉलिसी तो सुद्धा आहे. तर अजून त्यासाठी बजेट म्हणा त्यासाठी प्रत्यक्षात कामकाजाला कुठं दिसत नाही. तर त्या भविष्यात कशा योजना राबवल्या जातील, शेवटी कोणी जरी निवडून गेलं तर शासनाकडून त्याला मिळणारं बजेट आणि त्यासाठी होणारी निधीची उपलब्धता हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यावरच बऱ्याच गोष्टी तिथे हो, नक्की. मला प्रश्न तुम्हाला हा एक विचारायचा आहे की उद्योग विश्व आणि शिक्षण विश्व ही दोन वेगळी विश्व मानली जातात. एक प्रॉफिट अँड लॉसचा विचार करणार आहे आणि दुसरा समाज घडवण्यासाठी शिक्षण देण्याचं काम करणारी शिक्षण संस्था आहे.
या दोन्हीने एकत्र येऊन एखादा उपक्रम करावा, एखादं काम करावं असं तुमच्या डोक्यात आलं आणि त्यानंतर तुम्ही तो CSRचं फंडिंग जास्त कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, फॅक्टरी ऍक्टनुसार 2% तुम्हाला ते खर्च करावे लागतात, हो. परंतु ते शाळेतच खर्च करावे असं तुमचं काय, म्हणजे तुमची काय इच्छा होती तसं? नाही काय होत होतं की जिल्हा परिषदेकडे जो काय उपलब्ध निधी होतोय त्या निधी आणि शाळांची संख्या याचा मेळ लागत नाही. बरोबर. आणि आपल्याकडे पावसाचं प्रमाण सुद्धा खूप आहे, त्यामुळे शाळांच्या इमारतींचं लाईफ आहे बरोबर, ते लवकर इमारती खराब इतर तुलनेत कमी आहे. होते. मग अशा वेळी काय होतं की ज्या आहेत त्या शाळांचं दुरुस्ती करणं, परत शाळांच्या मध्ये आता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभा करणं, शौचालय उभा करणं, बरोबर, किंवा अजून काही गोष्टी त्यात खेळाचं आधुनिक सुविधा उपलब्ध करणं हे फक्त जिल्हा परिषद बजेटमधनं शक्य होत नव्हतं. मग आम्ही त्याच्यावर आता मग काय करायला पाहिजे नेमकं, तर आम्ही असं त्यावरती हे केलं होतं की CSR खर्च करू शकणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांना कसं होत होतं की त्यांना एक दृष्टी देणं हे आमचं मोठं टास्क. बरोबर बरोबर बरोबर. मग आम्ही काय केलं की पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये त्यांना चॉईस दिला. त्यांना पहिल्यांदा काय केलं की CSR हे करू शकणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा रोटरी क्लब सारखे काही क्लब्स आहेत की ज्यांना मोठ्या प्रमाणात चॅरिटी करायची असते, बरोबर, तर तशा सगळ्या समाज घटकातल्या सगळ्या लोकांना आम्ही एकत्र बोलवलं आणि त्यांच्यासमोर आम्ही चांगलं प्रेझेंटेशन केलं जिल्हा परिषद शाळांचं. ह्या शाळा या शासनाच्या शाळा आहेत, बरोबर, या कुणाच्याही वैयक्तिक, इथे शिकणारी मुलं ही सर्वसामान्य वर्गातली आहेत, परंतु त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही योगदान देऊ शकताय. बरोबर. म्हणजे समजा एखाद्या कंपनीला 5 लाख रुपये खर्च करायचे आणि त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करायची आहे, तर मग आम्ही अशा शाळा डिटेक्ट केल्या की जिल्ह्यातल्या वा हातकणंगले तालुका असेल, शाहूवाडी असेल, राधानगरी असेल, चंदगड असेल, बुधगड असेल, तर इथल्या कुठल्या शाळांच्या मध्ये पाण्याची व्यवस्था नाही त्याची यादी त्यांच्याकडे दिली आम्ही. ओके. आणि त्यांना सांगितले तुम्ही ह्यातल्या कुठल्याही शाळेकडे तुम्ही जाऊन तुम्ही काम करा, चॉईस तुमचा. तुम्हाला वाटलं बाबा माझी 5 स्टार MIDC मध्ये प्लांट आणि मी हातकणंगले तालुक्यात करणार, कुणी म्हटलं की माझे गडिंग्लज MIDC मध्ये काम आहे मी चंदगड करणार, तर तुम्ही ते करू शकताय. आम्ही त्यांना पहिल्यांदा कुठलं काम निवडावं हे त्यांना आम्ही तयार करून दिलं. आता आम्ही काय केलं होतं तेव्हा काही बँका होत्या की ज्या बँकांच्या मध्ये आम्ही डिपॉझिट जिल्हा परिषदेच्या असायच्या, त्या बँकांना आम्ही बोलावून घेतलं की तुम्हाला जो CSR असतोय तर तुम्ही तो CSR तुम्ही आमच्याकडे शाळांच्यासाठी द्या. बरोबर. मग त्यावेळी समजा आता RBL बँक आहे, तर RBL बँकेला आम्ही असं केलं होतं की मग एक केंद्र शासनाच्या एका संस्थेमार्फत तयार केलेले फिल्टर होते पाण्याचे की ते अगदी 2-2.5 मध्ये होते, त्याला मेंटेनन्स नव्हता आणि ते शासनाच्या संस्थेकडनंच विकत घ्यायचे होते. ते फिल्टरचं मॉडेल आम्ही त्यांना दाखवलं की ही फिल्टर जरी आलं तर त्याची किंमत खूप कमी आहे आणि हे फिल्टर आम्हाला 200 शाळा तुम्ही देऊ शकताय, 500 शाळा तुम्ही देऊ शकताय. मग त्यांनी तो CSR ऑफिशियली त्या संस्थेकडून खरेदी केले आणि ते फिल्टर आम्ही जिथं आवश्यकता ते शाळेमध्ये पाठवून दिले जिथं पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाण्याची गरज आहे. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही ते चांगल्या पद्धतीने राबवले आणि जे शाळेच्या मध्ये पालक यायचं प्रमाण वाढलं आणि पालक एकदा शाळेत आला, तुम्ही तुमच्या शाळेत गेला, त्या शाळेत बाबा तुम्हाला असं लक्षात येते की इथं पिण्याच्या पाण्याची टाकीची गरज आहे, तर तू लगेच खिशात हात घालून सांगतो माझ्यानं घ्या. असे प्रकार त्या वर्षात खूप झाले, 1-2 वर्षात. त्यामुळे कोट्यावधी रुपयाचा CSR जिल्हा परिषद शाळांच्या पर्यंत आम्ही जिल्हा परिषदेच्या उपक्रमासाठी कमी थोडे पैसे खर्च केले, परंतु त्याचा परिणाम असा झाला शाळा तर लोकांच्या पर्यंत गेल्याच, लोक शाळेपर्यंत गेले आणि त्याच्यातून मोठा निधी उपलब्ध झाला जो ह्या शाळांच्या व्हायचा. आता मी उदाहरण सांगतो, इथं नाव तुम्ही बघितलं तर हे योगेश सदाशिव तायशेटे यांच्या स्मरणार्थ सदाशिव तायशेटे गुरुजी यांनी कमान बांधली आणि भाळवणकर गुरुंच्या स्मरणार्थ लोखंडी गेट बांधलं. हे कधी झालं, इथं जेव्हा उपक्रम राबवले गेले, आता योगेश हा इथला शाळेचा विद्यार्थी आहे, माझे विद्यार्थी आहे, भावनकर सर इथं त्यांचे शिकवलेले ते इथले शिक्षक आहेत, बरोबर. त्यांच्या मुलांना वाटलं की त्या शाळेत काहीतरी व्हायला लागले तर आपलं सुद्धा तिथे काहीतरी योगदान आहे. आपण अशा या गोष्टी इथं जशा घडल्या, लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव, इथं जशी ही गोष्ट घडली किंवा ते डॉक्टर इंगवलेंच्या माध्यमातून ते स्टेज बांधलं गेलं, अशा प्रत्येक गावात घडल्या. प्रत्येक गावात छोटे छोटे असतील म्हणते तुम्हाला मी, कोणी छोटं काम केलं असेल, परंतु ह्या गोष्टी ह्या शाळा लोकांच्या पर्यंत गेल्या किंवा लोक शाळेपर्यंत आले की अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या घडत असतात आणि त्या गोष्टी घडायला आपल्याला त्यामध्ये संधी मिळाली. CSRचा फंडिंगचा हा जो तुम्ही राबवलेला उपक्रम होतात, घेतलेला पुढाकार होतात, यापूर्वी असं हा CSRचा प्रत्यक्ष सहभाग शाळांच्या बांधणीमध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये होता पूर्वी? थोड्या प्रमाणात होता. आता सुद्धा एम्पथी फाउंडेशन सारख्या काही कंपन्या आहेत की ज्या सातत्यानं शासनाच्या जिल्हा परिषद शाळांना मदत करतायत. मग त्यांना कसं असायचं की त्यांचं म्हणणं असायचं की तुम्ही कधी त्यात कॉन्ट्रीब्युशन करा. आता सुद्धा एम्पथी फाउंडेशन कडून काही शाळांना मदत होत्या. मग आम्ही त्यावेळी काय केलं होतं, समजा एम्पथी फाउंडेशन आता समजा करवीर तालुक्यातल्या एखाद्या शाळेला 5 खोल्या देणार आहे,
तर त्यांना काय आवश्यक असायचं की 20% कॉन्ट्रीब्युशन जिल्हा परिषदेने द्यावं. ओके. मग आम्ही काय करायचं की एक खोली त्यांना मंजूर करायची. एक खोली मंजूर केल्यामुळे काय व्हायचं की त्यांना राहिलेल्या 4 खोल्यासाठी एम्पॅथी फाउंडेशन ओके. द्यायचं. मग ज्यावेळी एम्पॅथी फाउंडेशन ज्या प्रस्तावित शाळा केल्या होत्या त्या सगळ्या शाळांना आम्ही कॉन्ट्रीब्युशन म्हणून आम्ही आमच्या एक दोन वर्ग खोल्या दिल्या. आणि ते तिथले जे काही शाळा व्यवस्थापन समित्या होत्या ते लोक सुद्धा त्यामध्ये ऍक्टिव्ह खूप होते आणि आम्ही त्यांना अशा पद्धतीने सपोर्ट केला होता. त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा खूप शाळा इमारती त्या परिस्थितीत तयार झाल्या. आणि हे जे म्हणतोय मी, जे शालोपयोगी जे इतर साहित्य आहे किंवा काही शाळांना बोर मारणे, काही शाळांच्या मध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे, काही शाळांच्या मध्ये खेळाचं साहित्य देणे. आता त्यात सगळ्यात मोठं काय होतं की आम्ही त्यावेळी डिजिटल शाळा ई लर्निंगचा उपक्रम राबवला होता. म्हणजे आम्ही त्यामध्ये काय योजना राबवली होती की ई लर्निंग म्हणजे की त्यावेळी फक्त प्रोजेक्टर कडे बघितलं जायचं. तर आमच्या शाळा ह्या 5-10 पट्टापासून 200-300 पट्टापर्यंतच्या शाळा होत्या. सगळ्यांनाच 5 मुलांच्या विद्यार्थ्यांना तोच प्रोजेक्टर आणि 300 मुलांच्या 400 मुलांच्या शाळेला ते काय आवश्यक नव्हतं. मग आम्ही काय केलं होतं की ई लर्निंग साठी तेव्हा म्हणजे छोटे टीव्ही म्हणजे छोटे स्क्रीन त्या पटाच्या प्रमाणात शाळा निवडल्या होत्या आम्ही. आणि त्या प्रमाणात त्याची स्क्रीनची साईज ठरवली होती. आणि सगळ्यात मोठ्या शाळेला प्रोजेक्टर असं जे काय वर्गीकरण केलं. आणि त्याच्यासाठी ते जिल्हा परिषद मार्फत ते आम्ही डायरेक्ट कंपनीकडून खरेदी केलं. त्यावेळेस एक किस्सा असा आहे की जिल्हा परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करणारा म्हटल्यावर थोडं अधिकारी सुद्धा थोडं बाबा आता कसं हे पदाधिकारी कसं खरेदी करणार असं त्यावेळी त्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. मग त्यावेळेचे सीओ जे होते आमचे खेमनार साहेब, कुणाल खेमनार, ते मला म्हटले की सभापती आपण आता एवढी मोठी खरेदी करायला होती, आपण ती कशी करायची. कारण ते म्हटले की मार्केटमध्ये एखादा टीव्ही 25,000 मिळत असेल तर आपण ऑनलाईन मागवला तर तो 23,000 मिळतोय. बरोबर. किंवा मग आपली आरसी जी असते ती कदाचित 27,000 असते. बरोबर. मग त्यावेळी काय करायचं नेमकं. तर मग आम्ही त्याच्यावर असं हे केला की मी डायरेक्ट LG कंपनीच्या हेड ऑफिसलाच मी मेल केला होता. आणि मार्केटपेक्षा आणि ऑनलाईन पेक्षा डायरेक्ट कंपनीकडे केले, मग त्याच्यापेक्षा कमी दरात आम्हाला ते स्क्रीन उपलब्ध आणि चांगल्या कंपनीचे उपलब्ध झाले. आणि ते आम्ही शाळांच्या पर्यंत नेऊन पोहोचवले. पण त्यांचा असा प्रॉब्लेम होता की सॉफ्टवेअर खरेदी करायसाठी आम्हाला अधिकार नव्हते. सॉफ्टवेअर खरेदी आणि आमच्याकडे निधीच नव्हता. मग नुसते प्रोजेक्टर देऊन किंवा नुसते स्क्रीन चालवायचं काय. तर मग आम्ही रोटरी क्लब त्यावेळी ऍक्टिव्ह होतं किंवा अजून काही क्लब्स होते की त्यांना आम्ही सांगितलं की तुमचा जो काही CSR तुम्हाला द्यायचा आहे, तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही यामध्ये कॉन्ट्रीब्युट करा, तुम्ही सॉफ्टवेअर घेऊन द्या. मग त्या बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सॉफ्टवेअर त्यावेळीच्या चांगल्या पद्धतीचं पुरवलं. मग ते जे काही हार्ड मटेरियल आहे ते जिल्हा परिषदेकडून आणि सॉफ्टवेअर आहे ते CSR मधून असं करून आम्ही त्यावेळी बऱ्याचशा शाळा आम्ही डिजिटल केल्या त्या काळात. असं झालेलं होतं ते. हा एक अत्यंत मला असं वाटतं की उपयुक्त आणि खरंच एक दिशा देणारा उपक्रम होता. मी मगापासून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजित ताईशेटे यांच्या बरोबर चर्चा करतोय. त्यांच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या सामाजिक जाणीव समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्यावर असलेल्या व्यक्तिमत्वांचा, त्यांच्यावर असलेल्या राजकीय कर्तृत्वांचा प्रभाव समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. मी एका शांत ठिकाणी त्यांच्याशी बसणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहे की अजून त्यांची विजन्स काय आहेत, हे व्यक्तिमत्व उलगडण्यासाठी मला तुमच्यासोबत थांबायचं आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. मी सकाळपासून राधानगरीमध्ये आहे आणि माझी जिल्हा परिषद सदस्य अभिजित ताईशेटे साहेब यांच्याबरोबर मी फिरतोय. मी सध्या त्यांनी उभा केलेल्या एका कॉलेजमध्ये जातोय ज्याचं नाव आहे जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. ते कॉलेजचं वैशिष्ट्य काय आहे, ते कॉलेज उभारण्या पाठीमागची त्यांची प्रेरणा काय आहे हे मी विचारणार आहे त्यांना. साहेब, हे कॉलेज उभारण्या पाठीमागची प्रेरणा काय होती? राधान तालुक्यामध्ये व्यावसायिक शिक्षण देणारी एक सुद्धा संस्था सध्या कार्यरत नव्हती. आणि त्यामुळं राधान तालुक्यात जे काही विद्यार्थी आहेत त्यांना अशा प्रकारचं शिक्षण घ्यायचं असेल तर कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी जावं लागत. बरोबर. आणि तसं विचार करायला गेलं तर राधानगरी हा आपण ऐकला असेल किंवा वाचला असेल, स्कॉलरशिप स्पर्धांच्या मध्ये गेली 30-35 वर्ष पहिला किंवा दुसरा राज्यात तालुका येतोय. बरोबर. परंतु पुढचं जे मुलांचे जे काही शिक्षणाच्या संधी आहेत ते इथं उपलब्ध होत नसल्यामुळं त्या टॅलेंटला वाव मिळत नाही. अशा परिस्थितीत मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळण्याच्या हेतूनं एखादी शिक्षण संस्था असावी ही गरज होती आमच्या तालुक्याची. परंतु दुर्दैवानं त्यावर कोणी काम केलं नाही किंवा त्या पद्धतीचे प्रयत्न झाले नाही. परंतु मी पंचायत समिती किंवा शिक्षण समितीचा सभापती असताना असं मला वाटलं की बाबा एखादी संस्था अशा पद्धतीची आपण तालुक्यामध्ये उभा करण्याचं धाडस करावं
माझी ती कुवत नव्हती उभा करत असताना, परंतु माझी इच्छाशक्ती प्रचंड होती की आपण असं एखादं काम करावं की जे तालुक्यातल्या सगळ्या जनतेला किंवा जिल्ह्यातल्या परिसरातल्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचे शिक्षण, जे शहरासारख्या मोठ्या शहरात पुन्हा जे मिळतं ते इथे मिळावं. त्याच पद्धतीचं शिक्षण, त्याच पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच पद्धतीची सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करतो आणि त्या माफक दरामध्ये निर्माण कराव्यात. ह्याच दृष्टीनं आम्ही हे कॉलेज उभा करण्याचा संकल्प केला आणि त्याला मग एक कोर्सेस आमच्याकडे मान्यता मिळत. मी तिकडेच येणार होतो. नेमका अभ्यासक्रम काय शिकवला जातो इथं? आम्ही फार्मसीमधले डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम फार्मसी असे 3 कोर्स शिकवले जातात. डी फार्मसी आणि एम फार्मसी. डी फार्मसी, बी फार्मसी आणि एम फार्मसी. आणि नर्सिंग मधले GNM नर्सिंग, BSc नर्सिंग आणि PBBSc असे 3 कोर्स शिकवले जातात. आणि 11वी 12वी असं ज्युनियर कॉलेज. आणि एक PG DMLT असा एक कोर्स आहे. असे जे पॅरामेडिकल क्षेत्रातले शक्यतो सगळे कोर्सेस आमच्याकडे इथं उपलब्ध आहेत. बरोबर. नर्सिंग मध्ये मुख्यतः मुलींचा कल जास्त असतो. मुली जास्त तिकडे त्या एक सुरक्षित क्षेत्र असल्यामुळे कदाचित असेल तिकडे जातं. या याच्यामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये, राधानगरी गावामध्ये, शहरामध्ये हे उभं करत असताना आणि उभं केल्यानंतर काय अनुभव आले? खरं म्हणजे ही शिक्षण संस्था ज्यावेळी आम्ही उभा करायचं ठरवलं, बऱ्याचशा शिक्षण संस्था चालकांना मी भेटलो आणि मी माझा संकल्प बोलून दाखवला की राधानगरी या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने कॉलेज उभा करतोय. बरोबर. बऱ्याचशा लोकांनी असं मला सांगितलं होतं की हे ठिकाण त्या पद्धतीचं प्रतिकूल आहे, कारण अनुकूल नाही. याचं कारण म्हणजे इथं असलेली विद्यार्थी संख्या, इथल्या पालकांचा असलेला उत्पन्नाचं सोर्सेस, शिकायचं प्रमाण, याचा विचार करता इकडं शिक्षण संस्था उभा करणं आणि चालवणं तितकंसं सोपं नाही. परंतु मला माझ्या गावात किंवा माझ्या तालुक्यात अशी एखादी गोष्ट करायची, तीच तर खरी गरज होती की कोणीतरी ह्यापूर्वी करायला पाहिजे होतं. मी म्हणलं आपल्याला त्या पद्धतीनं मग मी निश्चय केला होता की काही करून आपण हे उभा करायचं. आणि मग सुदैवानं काही चांगल्या मालोजीराजेंसारख्या आमच्या मित्रांच्यामुळे, बरोबर, किंवा मधुरी महाराजांसारख्या महाराजांच्या सारख्या त्यांच्या सहकार्यामुळे हे कॉलेज आम्ही या ठिकाणी उभा केलेलं आहे. म्हणजे छत्रपती घराण्याचं सहकार्य. निश्चित त्यांचा सहकार्य म्हणजे एवढं मोठं धाडस करत असताना त्यांनी जे काय आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी ज्या त्यावेळी ज्या भूमिका घेतल्या, त्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून हे कॉलेज उभा करणं, कारण हे तालुक्यातल्या जनतेचं स्वप्न होतं. बरोबर. आणि छत्रपती कुटुंबियांचं राधानगरी तालुक्याकडे खूप अटॅचमेंट आहे पूर्वीपासून. बरोबर. आणि ज्यावेळी मी असे बोलून दाखवलं की आपण अशा पद्धतीची एखादी संस्था आपण इथं उभा करणं गरजेचं आहे, तर त्यांनी पटकन सांगितले की करा, तुम्हाला जे काय हवं आहे मी तुम्हाला लागेल ते सहकार्य करेन. अशी भूमिका घेतल्यामुळे मला एक धाडस तयार झालं, आपण हे करू शकतोय. बरोबर. मग नंतर आम्ही कॉलेजच्या बांधकामाला सुरुवात केली आणि त्यावेळी आम्हाला थोड्या सुरुवातीला ज्या काही अडचणी होत्या, म्हणजे इतकं मोठं भांडवल उभा करत असताना, बरोबर, मग आम्ही त्यावेळी कल्लापा आवाडे बँक जी आहे त्या बँकेकडे आम्ही अप्रोच केलं. त्यांच्याकडून जवळजवळ त्यावेळी 4.5 कोटी रुपयाचं आम्ही कर्ज कॉलेज उभारण्यासाठी त्यावेळी घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मग मधल्या काळात अशी परिस्थिती झाली की आम्हाला मुलींचं हॉस्टेल उभा करणं खूप गरजेचं होतं. बरोबर. कारण मुलींच्या पालकांची मानसिकता अशी असते की कॅम्पसमध्ये मुलींचं हॉस्टेल असावं. बरोबर. मग हॉस्टेल उभा करण्यासाठी मग आम्हाला तर अडचणी यायला लागल्या त्या परिस्थितीत. मग त्यावेळी त्या परिस्थितीत मग त्याला उभा करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि आमच्याकडे भांडवल नव्हतं तेव्हा. मग मी माझा इथं सरवडे इथे एक पेट्रोल पंप होता, तो मी त्या काळात विकला आणि आमच्या हॉस्टेलचं बांधकाम त्यावेळी. पेट्रोल पंप विकून तुम्ही हॉस्टेल बांधलं? वास्तव आहे ते. मी आतापर्यंत कधी कुणाला बोललो नव्हतं, पण तू विनाकारण चुकीचे आरोप व्हायल्यानंतर ही गोष्ट बोलण्याशिवाय माझ्यासोबत पर्याय नव्हता. कारण ह्या गोष्टी काय सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगायच्या असाचा भाग नसतंय. परंतु मध्यंतरी असं खूपच वेगळ्या चर्चा सुरू झाल्या की ह्याबद्दल. त्यामुळे मला ऍक्च्युली वास्तव आहे ते लोकांना सांगणं गरजेचं पडलं आणि अशा पद्धतीनं आता आमचं ह्याच्यावर काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. मुलांची, विशेषतः मुलींची चांगली पद्धतीची सोय झाली. मुलींचं प्रमाण आमच्याकडे शिकायचं जास्त आहे. जे आमचा हेतू होता तो साध्य झाला. म्हणजे ज्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढावं, तालुक्यातली मुलं शिकावीत आणि विशेषतः मुलींना त्याचं हे मिळावं, तो हेतू आमचा बऱ्यापैकी साध्य होताना आता दिसतोय. बरोबर. मी अभिजित तायशेटे यांच्यासोबत गप्पा मारणार आहे, त्यांच्या राजकीय जीवनाबद्दल बोलणार आहे. मगापासून मी ज्या गोष्टीसाठी उत्सुक आहे ती गोष्ट मी आता त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यांचं राजकीय जीवन, त्यांचे राजकीय अनुभव, त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यात आलेल्या अडचणी, त्यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांचं एकूण काम याबद्दल मी चर्चा करणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर.